आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय सारखं भावना झालं. आत्याकडे आली आहेस ना तू. आत्याला हाक मारायची, कळलं ना? नाहीतर हा भावना, मी येतो तुझ्या बरोबर. नाही बाबा, तुम्ही नका येऊ. नाही म्हणजे तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, पण आनंदींना या परिस्थितीतून सोडवून आणणं ही माझ्या एकटीची जबाबदारी आहे आणि ती मला पूर्ण करू दे. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तरीही बाबा, आपल्या स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर न टाकता स्वतःच पूर्ण करायची, हे तुमच्याकडनंच शिकलीये मी. अगं पण तिकडे एकटी बाबा, एकटी नाहीये मी. माझ्या बरोबर तुम्ही आणि आईने दिलेली शिकवण आणि तुमचा पाठिंबा आहे. तुम्ही काही काळजी करू नका, मी आनंदींना सोबत घरी घेऊन येणारच. हॅलो एव्हरीवन, तुमचं सगळ्यांचं या पार्टीमध्ये खूप खूप स्वागत आहे. ॲज यू ऑल नो, ही पार्टी माझ्या आणि माझ्या एका मैत्रिणीच्या बिझनेस व्हेंचरच्या इनॉग्रेशनची आहे. माझी मैत्रीण पूर्वी भालेराव, तिला तुम्ही सगळेच ओळखता, आपल्या एरियाचे MLA गुणाजी भालेराव यांची मुलगी. ती आता येतच असेल. ती आली की आपण इनॉग्रेशन करू. टिल देन एव्हरीवन प्लीज एन्जॉय द पार्टी. रवी, तुला काय झालंय? ती आनंदी बघ ना, कसं वाकडे तोंड घेऊन फिरतीये पार्टीवर. तिला सांग जरा तोंड हसरं ठेवायला. वकील साहेब कधीही येतील, नाही का? येतील नाही, आलेत. निघायचं? औषध आणायचे विसरलास. बर जा, लवकर घेऊन जा. मी बघते, जा. रंगा दादा, तुम्ही आता इथं? खूप वाट बघितली तुमच्या पैशाची. आज देईन उद्या देईन म्हणत म्हणत तुमचा पत्ताच नाही के. पण आता बस, आता आपण ठरवलंय, या मायाले की काही पैसे फेडत नाहीत, आता आपणच वसूल करायचे. अहो दादा, असं काय बोलताय? मी तुम्हाला देते म्हणलं की पैसे. दादा, ए, खूप ऐकून घेतलंय तुझं. चल. आरते 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 आरते. सिद्धू सिद्धू, अरे काय चेहरा बघ जरा तुझा. थोडी स्माइल कर, थोडीशी. कशाला?
एक मिनिट थांब. Wait, काय करतेस थांब रे. अगं काय करतेस अरे अगं सोड राहू दे ते. अरे अगं काय करतेस पूर्वी सोड ना ठीक आहे ते. असं काय करतोस सिद्धू? उद्या तू जर का मला तुझ्या एखाद्या इव्हेंटला घेऊन गेलास तर तुलाही असंच वाटेल ना की तुझी फियॉन्से ही छान आणि प्रेझेंटेबल दिसावी. दॅट्स व्हॉट आय एम डुईंग. मी जसा आहे तसा बरा आहे. उगाच मला बदलायला जाऊ नकोस. ते काय सारखं फियॉन्से लावलंय जसं की काय आपलं खरंच लग्न होणार आहे. चल. सिद्धू आता कसं सांगू तुला की मला तू आवडू लागलायस आणि मला तुझ्याशीच लग्न करायचंय. हे लग्न मोडण्याचा तर मी विचारही करू शकत नाही आता. हे तर हे सगळं कधी एकदा मी तुला सांगते असं झालंय. पण आज फायनली तो दिवस आलाय. एकदा ही पार्टी संपली ना की मी माझ्या मनातल्या सगळ्या फिलिंग्स तुला सांगणार आहे सिद्धू. हा माझ्या जानूचा बेंच. या बेंचवर बसून तिने वर्षभर अभ्यास केला. इथे तिची बॅग, या खालच्या कप्प्यात वही पुस्तकं ठेवत असेल. इथे तिचे पाय लागत असतील खाली. I love you, जानू.